माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरेशनचा बादशाह. काय मग मंदार, आज काय स्किट परफॉर्म करायला का नारळ खरेदीला? अरे सई, कशी आहेस? ए, छान दिसतेस हा. तुझ्या मफलरच्या नावाने मी साडी सेंटर उघडलंय. हे बघ, आई शपथ, हे बघ, मफलर साडी सेंटर. या लोक जुजब्याच्या ट्रॉफ्या बिफ्या घेऊन फिरतात. मी माझ्या दुकानाच्या देवारात ठेवलाय तो मफलर जपून. तो वा, पण वा, वा. मस्त मस्त मंदार, छान दिसतोस तू आज खरंच. अरे आज धनश्री नाहीये, नवीन आहेस तू. ओ नाव काय आहे तुझं? नेहा. नेहा. नेहा ठाकूर. ओ नेहा ठाकूर. हो. ठाकूर मांडवकर. साऊंड्स गुड. या. हॅलो. हा, मी ठाकूर विरारची. ताई ताई सॉरी या. मंदार, स्किटला सुरुवात कर. उगाच फालतूगिरी करू नको. अर्ध्याहून जास्त वेळ तू हीच फालतूगिरी करतो. सुरुवात करा. केलास, अपमान केलास. ऍक्च्युली काय माहिती आहे का सई मॅडम सर, आमच्या स्किटचं हेच गुपित आहे ना. अर्धा वेळ माझा स्टँडअप आणि अर्धा वेळ आमचं स्किट, यातच वेळ मारून येतो मी. हा म्हणजे नाही, पण आता कसं आहे, आता ही सगळी फालतूगिरी झाली असेल तर आपण स्किटला तर पण सुरुवात करायची का काय समजली? कधी जरा एक मिनिट, फोन आला मला. हॅलो, हा मिस्टर मंदार जितेंद्र मांडवकर बोलतोय उर्फ वेरेशनचा बादशाह बोलतोय. कोण बोलतोय? मी मिसेस मांडवकर. हा बोला बोला वहिनी, बोला बोला. वहिनी नाही, बायको बोलते मी तुझी. अरे नाही सॉरी सॉरी, ते साडीचा बिझनेस आहे ना, ते सतत वहिनी वहिनी निघून जाते. सॉरी बरं सर. काय, आपल्याला पिक्चरला जायचं होतं, तू कुठे आहेस? अगे हे काय दुकानातच आहे. आता शटर बंद करतो, तू थिएटर जवळ पोहोच. आलोच मी. हा ओके, बेटर बेटर. आणि ओके. काय आहे ना, ऐक ऐक, हा. ते व्हेरिएशनचा बादशाह हे सगळ्यांना प्लीज सांगत बसू नकोस. तुझ्यात काय व्हेरिएशन आहे ना, हे फक्त मला माहिती. ठेव फोन, ठेव आणि लवकर ये. बाय. सर, बायको म्हणजे ना अपमान करून घेण्याचं एटीएम आहे हो. सगळे पंच वाजवून झालेत, पण पंच पाडायला अजून कसं कोणी नाही आलं. आली आली आली, पाडणारी आली. हा हा, बोला बोला. काका मला साडी पाहिजे. काय पाहिजे? मला साडी पाहिजे. नाही नाही सॉरी, आज दुकान बंद आहे. तुम्ही ओ उद्या काका, या. लोकांना असं करू मी फार वेळ नाही लावणार. ऍक्च्युली काय आहे ना, आज रात्री मला पार्टीला जायचंय आणि मला साडी नेसता येत नाही. मला काहीच माहित नाही साडीबद्दल. मला प्लीज मदत करा ना. अहो साडी नेसणं खूप सोपं असतं बाई. स्किट करण्यापेक्षा पण सोपं असतं. एका दिवसात जमेल तुम्हाला. पण मला आजच रात्री पार्टीला जायचं, एवढा वेळ नाहीये शिकण्या एवढ्या. अहो बाई, मग घरी जा, घरून नेसा आणि मग जा ना पार्टीला. मग नंतर काय करू? म्हणजे म्हणजे आज रात्री पार्टी नंतर ना मी बॉयफ्रेंड बरोबर डेटवर जाणार आहे. अच्छा अच्छा. सो मग परत नेसता आली पाहिजे ना. गप्पा बसावं, काहीतरी बडबडताय. मला उशीर होताय जाम. मला फक्त साडी बघायची. मला हो, साडी आणि जाऊ दे माझी बायकोचं फोन party होता. आहे. शांत बसा, शांत. मला फक्त साडी घे. हॅलो, हॅलो बच्चू, कुठे आहेस तू? आहे काय? अगं ह्याला ह्याच्यात वाट आहे. पाहते मी तुझी खूप. रिक्षात आहे, रिक्षात आहे बाळा. ये ना लवकर ये. हा हॅलो हा आलो. जरा हॅलो बच्चू. 5 मिनिटात पोहोचतो हॅलो बाळा. बच्चू. हॅलो, हॅलो. आवाज येत नाही. हॅलो इथे जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे. हॅलो. जरा जरा तुम्ही थांबा. हॅलो बच्चू, आवाज येत नाही. हॅलो हॅलो. अरे ये ना लवकर. ओ काय नाला करताय तुम्ही? अहो मी तुमची मदत करते. तुम्ही बायकोला सांगितलं ना की रिक्षात आहे मी, मग मी सावरून घेतो. नका जाऊ मला. इकडच्या साड्या घ्या आणि निघा तुम्ही इथून. ठीक आहे. मला अशा रंगाची साडी हवी आहे, म्हणजे काळी मैना अशी पिचकन चेंगरल्यावर नाही काय, कसा नाधड लाल नाधड गुलबट असा मधला रंग येतो मस्त, म्हणजे असा एकदम सुट्टूक. त्या रंगाची साडी आहे.
त्या रंगाची साडी कालच सेल झाली आमच्याकडून, आता नाही आमच्याकडे. दुसरं काहीतरी सांगाव बाई पटकन. मग, तो अंजीर फोडल्यावर जो एक अशी मधली शेड असते ना, म्हणजे नाधड पांढरी नाधड गुलाबी, मस्त दिसेल ती माझ्यावर. अच्छा अच्छा अच्छा, तुझ्या अभिनयासारखी नाधड कॉमेडी नाधड सिरियस. पर्सनल होऊ नका तू, पर्सनल होऊ नको. मग साडीचं नाव सांगा ना बाई पटकन. बरं एक काम कर, मला मगेंडा दे. मगेंडा जरा सरका तिकडे. कुठली साडी पाहिजे? मगेंडा. मगेंडा तुमच्या पप्पांनी ठेवली आहे? मला मैत्रिणींनी तेच सांगितलं. मजेंडा आहे ते बाई, मजेंडा. हो मजेंडा तर मजेंडा, मी जरा तुमची मजेंडा केली. तुला इथे आता काय आहेस हे लक्षात आहे तुला? हा लक्षात आहे, तू आता इथे शॉपिंग करायला काय आहेस? कारण मागचे सगळे एपिसोड मी मजेंडा करतोय. काय नाही काय नाही 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 नाही. तरी सई मॅडम मला म्हटल्या, तुझं ठीक आहे रे, तू मिमिक्री वगैरे करतोस, माझ्या गेंड्याचं काय करायचं? गप्प बसाव. हे घ्या, ही नाही, ही घ्या मजेंडा साडी घ्या आणि निघा. ही होय. याची प्राइस काय आहे? 1500 रुपये. ओ माय गॉड. मग ती ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड 4500. तुमच्याकडे अरे देवा रेंज मध्ये काही नाहीये का? अरे देवा रेंज मध्ये आपल्याला मार्क मिळतील हे स्किट झाल्यावर. हा अहो अहो मी आता शेजारच्या दुकानात बघितलं 10 रुपये साडी, 5 रुपये शर्ट आणि 30 रुपये सूट असं लिहिलं होतं. मला साड्यांबद्दल काही माहित नाही म्हणून तू काय वाटेल ते प्राइस चिकटवता का? मला असं काय करता तुम्ही? अहो मी फक्त इस्त्रीचं दुकान आहे ते. इस्त्रीचं दुकान आहे ते. बरं मला स्वस्त पाहिजे तर मी घेतो ना, मी नाही म्हटलंय का? आई ग 500 रुपये रेंजची साडी देतो भाई, अजिबात तोंडातून चू पण करायचा नाही. शांत. द्या ना. एक मिनिट, कदाचित बायकोचा फोन आहे. बरं. शांत बसा. हॅलो. बरं. हा हॅलो 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 हा हॅलो, कुठेस तू? अहो साडी द्या ना. येतोयस ना? हॅलो. अगं रिक्षात आहे बाळा. अरे रेंज ते. हॅलो. अहो साडी सोडा ना. हा बोल. हा बोल. एक मिनिट. अहो सोडा ना पायाखाली अडकलेली साडी. एक मिनिट. हा कुठेस तू मंदार? रिक्षात आहे मंदार बाळा. खरं सांग, तू कुठेस? अगं शेर रिक्षात आहे ती बाजूला बाई. ब्लाऊज कुठे ठेवलंय? मी कधीपासून अशीच उभी आहे. मंदार कोण आहे तुझ्या बाजूला? मी कधीपासून अशीच उभी आहे. द्या ना ब्लाऊज. मंदार कोण आहे तुझ्या बाजूला? ती बाई ब्लाऊज बद्दल का बोलतो तुझ्याशी? बाळ मी तुझ्याशी खोटं बोललो ग. काय? मी आधी शॉप मध्येच आहे आणि कस्टमर आहे बाजूला. मी येतो बाळ, मी येतो, ठेवतो प्लीज. मला नाही बोलत. ब्लाऊज द्या ना, मला घाई आहे. माझी बायको होते हो. ब्लाऊज घालायचंय, ब्लाऊज सोडा, अशीच बसले. कदाचित तिला गैरसमज झाला हो. तुम्ही रडू नका, मी लगेच साडी घेते. माझं ठरलंय फायनल. मला ती साडी हवी आहे. झोपण्याची चादर आहे ती माझ्या. सोलापुरी चादर आहे ती. ती नेसता नाही का येत? नाही का? ती कशी नेसणार बाई? नाही पॅटर्न इंटरेस्टिंग नाही कसं आहे बाई, निरा या फक्त साडीच्या किंवा जास्तीत जास्त ताडीच्या पडतात. चादरीच्या कशा पडणार बाई? उद्या पडदे मागाल माझ्याकडे बाई तुम्ही. नाही नको नको, माझं ठरलंय. मला साऊथ इंडियन साडी द्याल. फायनल, एकदम ठरलंय. साऊथ इंडियन? हो साऊथ इंडियन. नक्की ना? हो 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 शांत साऊथ बस. इंडियन. हा ठीक साऊथ आहे. इंडियन. ठीक आहे साऊथ इंडियन. कशावरून ही साऊथ इंडियन आहे? याला रॅस केलं माइंड इथे. नको नको, मला राजस्थानी द्या. माझी मैत्रीण काय म्हणाली की तुझी अशा, तू गोरी आहेस ना जरा, तर राजस्थानी रंगाचे कलर तुला. राजस्थान प्योर मारवाड़ी साड़ी से सारा से महाराष्ट्र साड़ी मारा से क्या मारो देश पदारो से. नाही नाही, मला बंगाली साडी द्या. कारण काय, माझी मैत्रीण काय म्हणाली, तू अशी जरा गुटगुटीत आहेस ना, तर तुला बंगाली अशी टिकली लावून. रसगुल्लो अमार साड़ी तुम्हार साड़ी कुमार सोनी विश्वास सोनी. सोनी कुड़ी पंजाब दी, सोनी कुड़ी बंगाल दी. बाई घ्या ना हो साडी आणि मला जाऊ दे ना बाई. एक मिनिट, पण तुम्ही साडी तीच दाखवता, फक्त टोन बदलताय. तुम्हाला कळले? हो बरं, मी घेते ही साडी. हा, हा डन, ओके डन. डन. मला नेसवून दाखवा ना.
नेसून दाखवा ना. काय नेसून दाखवा ना. मग तुम्हाला काय वेळ बीड लागलाय काय काय बोलताय तुम्ही बाई अहो नेसून दाखवा ना. काय मला नेसता येत नाही ना. मी तुम्हाला म्हणलं मला इथनच पार्टीला जाता येईल. मला शिकवा ना जरा नाही, please. नाही, नाही, नाही हो बाई. अहो, असं- अहो नेसून दाखवा ना. अहो प्लीज दाखवा ना प्लीज. बरं बरं ठीक आहे सोडा सोडा काय नीट लक्ष द्या हो माझं लक्ष आहे पूर्ण. हा लक्ष द्या. पहिले तुम्ही काय करताय? हे बघा. हा हे हा, असं हा, हा. खाली टाकायचं. खाली हा? टाकायचं. हा? टाकलं. हे असं फिरवायचं फिरवायला. फिरलं? हा, फिरवायचं. फिरलं? हा, हा, बघा हे टोक आहे की नाही हा. अशी गाठ मारायची हा. तुम्ही मारताय ना माझी ती गाठ हा, हा, हा. हा, हा. हा, हा, हा. व्यवस्थित गाठ मारायची व्यवस्थित. हा. हे बघ हा, हा. आता हे असं काय करायचं काय करायचं? असं फिरवायचं फिरवून अच्छा हे बघ ओके. हे सर आता याला काय म्हणतात काय म्हणतात? पदर याच्यावर सगळं अवलंबून असतं पदर पदर हे बघ सगळं अवलंबून असतं. पदर कळलं तुला पदर हा पदर पदर आणि पदर 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 ऐक, ऐक, ऐक. याला आता जे होणार आहे आयुष्यात त्याला एक मिनिट पदर जरा जास्त झालाय उलटा आला हा. हे बघ याला निर्या म्हणतात निर्या 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 पदर निर्या निर्या पदर इथे बघ. इथे बघ. एक निर्या पदर दोन. पदर निर्या 3 तीन चार हा कळलं येस थँक्यू येस 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 निर्या पदर पदर निर्या पदर हा पदर निर्या पदर निर्या पदर हा झालंय? हो डोक्यात हो फिटे? हो येस येस थँक्यू सो मच. बस झाले आता. ऐका ना बीडी जलायला करून दाखवा ना. काय करून दाखवा प्लीज प्लीज बीडी जलायला करून दाखवा ना. अहो कारण काय पार्टी मी बीडी जलायल्यावर ही साडी नेसून नाचणार आहे तर मग मला कसं कळणार की बीडी जलायल्यावर नाचताना ही साडी कशी दिसेल माझ्यावर. नको ना बाई. प्लीज दादा म्युझिक माझी हा करा. बच्चन करतो मी बीड़ी जलाले जिगर से पिया जिगर में आग है. हे चालू आहे तुझे इथे या मुली बरोबर नाचगाणी करतोयस तुम्ही तुझी वाट बघून मेले रे घरी. ते कस्टमर तू आता इथेच झोप नाही. इथेच जग. नाही. आता आपला संबंध संपला. ऐक ना पिल्लू पिल्लू काका 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 ऐका ना. आता तुम्ही रात्रभर इथेच झोपणार आहात ना मग मला जरा ही साडी दाखवा ना. वा वा मित्रांनो क्या बात है खूप मजा आली. हे जे साड्यांचं जे मागे रॅक आहे ना तुम्ही प्रत्येक स्किटमध्ये आम्हाला ह्यातला एक एक कप्पा असा उलगडून दाखवताय आणि तुमच्यातले व्हेरिएशन्स आम्हाला दाखवताय आणि असं एक नाही तुमच्याकडे अनेक कपाट आहेत आणि आम्हाला तुमच्या ह्या स्किट्समधून आणखी तुमचे वेगवेगळे विविध रंग बघण्याची खूप इच्छा आहे. सुपर्ब. सरपंच सई सुपर्ब. फार मजा आली. आणि कोण म्हणतं ही पंचेस पाडते रे हां अजिबात नाही असं अजिबात नाही आहे. मला आज या मंचावरती हे सांगायचं आहे की तुमची प्रगती आम्ही डोळ्यासमोर पाहत आलो आहे. डे बाय डे तुम्ही खूप सुंदर इम्प्रूव्ह होत आहे आणि ती दिवसेंदिवस अशीच चढत्या क्रमाने होत राहू दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि खूप साऱ्या शुभेच्छा. क्या बात है. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि अनेक वर्ष माझ्या मनात होतं की मला गुलाब खूप आवडतात. माझी अशी इच्छा आहे की बायकोने येऊन मला म्हणजे मी माझ्या बायकोची वाट बघतोय. मंजू आली की मी तिला मिठीत घेणार आहे आणि रात बाकी बात बाकी
रात बाकी बात बाकी होना है जो हो जाने दो. मंजुलिका मंजुलिका ही पण बदलली का? अरे मंजुली मंजुलिका मी मंजुलिका नाही, मी मंजू की माका. मी मंजू की माँ. का तुम्ही घाबरताय? या इकडे या, या इकडे या, या इकडे या. सॉरी अहो सासू मी तुमची. तुम्ही सासूबाई तुम्ही काय सॉरी काय लपवणार आहात ह्याच्यात? तुम्ही काय करताय आज इकडे? काही नाही, आज हनीमून ना. हा? मी शुभेच्छा द्यायला आले. अरे हा 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 ऑल द बेस्ट लडबापू. हा? सांगायला आले. हो हो ठीक आहे. मंजू कुठे आहे? येईल ना ती, येईल येईल येईल. मावशी काय झालं? इकडे ना. एक मिनिट जरा इकडे. काय झालं काय झालं? हा? मावशी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय का? काय झालं? मंजू ना मंजू समोरच्या चाळीत राहणारा तो गौरव मोरे ना रिक्षावाला त्याच्याबरोबर पळून गेली. की मंद कार्टी आहे ना. तू एक काम कर, तू किरणला सांग स्टेशनवर जायला. हा, तू राजूला सांग बस स्टँडवर जायला. हा, काकाला सांग एअरपोर्टवर जायला. हा? आणि मी काय करू? तू स्किट बघत बस ग. ही कोण आहे? ही गेली. ही मंजूची मावस बहीण. अच्छा म्हणजे मंजूचा दाखवायचा कार्यक्रम होता तेव्हा नव्हती काही? तेव्हा आम्ही तिला लपवली होती. हा? काय? हा म्हणजे मंजूचा दाखवण्याचा कार्यक्रम असला ना की आमचा हिचा लपवण्याचा कार्यक्रम असतो. अच्छा अच्छा म्हणून तर लग्न ठरलं मंजूचं. काय? नाही काही नाही. बाकी काय जावे बापू? हा ठीक कसे आहे. तुम्ही एकदम मजेत ना? मंजू कुठे आहे? गेली पळून. हा? आता इथे आली होती, दारात पटकन लाजून अशी पळून गेली. मंजू आली होती तिकडे? हो हो आली होती. मंजू आली होती गेली. मला भेटली नाही मंजू. लाजून अशी गेली, चूर झाली हो, गेली पळून. अच्छा कुठे गेली ती? काय फार फार तर स्टेशन पर्यंत. काय? स्टेशनरी पर्यंत. स्टेशनरी? स्टेशनरीच्या दुकानात कशाला गेली ती? ते स्टेपल आणायला. स्टेपलर? स्टेपलर कशाला? स्टेपल करायचं ना. काय काय? ते रुखवतात तुम्ही दिलेले लाडू असे उघडे पडलेत ना, असे ते बंद करायचे असे त्या पिशव्या. हा हा ओ माय गॉड. अहो मी गंमत करते, तुम्हाला काय खरं वाटलंय? ऍक्च्युली गंमत करायचा दिवस माझा आहे, तुम्हीच करताय. मज्जा आहे एका माणसाची. आम्हाला तर काहीच नाही. काय म्हणता आम्हाला तर काय? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तर काहीच नाही म्हणजे मंजू काय स्क्रॅच गार्ड वर मिळाली का तुम्हाला? नाही नाही तसं नाही. नाही नाही असं रे, आपण आपलं असं बोलतो ना पटकन. लहानपणापासून आपल्या भावंडाने एखादं चॉकलेट मिळालं तर म्हणतो ना बाबा मज्जा आहे एका माणसाची. आम्हाला तर काहीच नाही तसं म्हटलं मी. हा, ठीक आहे. तसं तुमचे मज्जा आहे. हा हा हाय मज्जा आहे तर लग्न काही म्हटलं नाही हो, खरं काही नसतं. काही मज्जा नाही, खोट असतं सगळं. मिथ्या मिथ्या काही नाही. म्हणजे मला विचार, तुम्हाला सांगते आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री बरं का. नको खरंच नको मला आता त्या मंजू यायच्या ना म्हणजे ऐका हो, ऍक्च्युली ऐका हो. आता ऍक्च्युली वेळ नाही खरं ऐका ना मी काय म्हणते. ऐका तर ना आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री बरं का माझी आपली जीवाची घालमेल घालमेल घालमेल. काय होईल कसं बाय ग जीव नुसता घालमेल. आणि आमचे हे रात्रभर काय? आयराची पाकिटं मोजून बसले होते. हे बघा तुम्ही ना अशा पर्सनल गोष्टी सांगू नका मला. मंजू काय येत नाही? येईल. बसा हा. बाकी काय विशेष? हा चाललंय मग आजचं काय प्लॅनिंग? तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही जावयाला पहिल्या रात्री आजचं प्लॅनिंग विचारताय. अशी कुठली सासू विचारते हो? असं नका विचारू. मला ना खरंच ऑड होतं हे. ऑड काय वाटायचं? सांग ना आजचं काय प्लॅनिंग? तुम्ही ऍक्च्युली इथे नको आहेत म्हणजे काय अगदी उतावेळ झालाय नवरा. ते उगाच नाही म्हणत उतावेळ नवरा आणि गुडघ्याला बाम. गुडघ्याला बाम नाही हो, बाम कसं? गुडघ्याला बाशिंग असं म्हणतात ते. हा, ते गुडघ्याला बाम लावायची वेळ झाली ना हा, नाही, आता. बरोबर. मणका बोलायला लागला हो हल्ली फार. काय सांगताय? फार मणका बापरे इतका दुखतो. तुम्ही जरा चेक करा ना. तुम्ही ते ॲथोलोपॅडी डॉक्टर आहात ना, चेक करा. कुठले आहेत?
ॲथोलोपेडिक. ऑर्थोपेडिक नाही हो, ऑर्थोपेडिक सर्जन असं म्हणतात त्याला. हा मी तेच orthopedic- ते जरा चेक कर ना इकडे इकडे नाही जरा. बघा आता नको. बघा ना जरा. काय आहे ना पहिली रात्र वेगळं का मी असतं. सांगते Actually वेगळं तुम्हाला, हे करायचं असतं. बघा असा आडवा तिसरा आहे ना, हा बघा हा आडवा तिसरा वरतून असा पाचवा आहे ना काय तो- शब्द कोडा सोडवतोय का मी? आडवा तिसरं काय नाही, नाही. सोडवल्यावर हा मिक्सर मिळणार आहे का मला असं नका. दुखतंय जरा म्हणतात, जरा चेक कर ना नाही तुम्ही. काय कसं आहे माहिती का, दिवसभर कार्य होतं ना म्हणून तुम्ही थकला असाल. तुम्ही थोडा वेळ झोपलात की तुम्हाला बरं वाटतं, फ्रेश व्हाल तुम्ही. कळलं का हो का तुम्हाला? असं म्हणता, बरं ठीक आहे झोपते. इकडे नका झोपू ना तुम्ही. हो अहो इकडे नका झोपू ना. तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये जा ना झोपायला यार. शी मग काय मज्जा. आ? नाही, नाही. जा ना तुमच्या बेडरूम मध्ये यार. तिकडे बुवा असतो. बुवा? आमचे हे घोरतात हॅग झोपायला नाही मिळत. हरकत नाही पण जा ना, काय येत काय नाही येईल होती, येईल तुम्ही ते बसा बसा बसा. ऍक्च्युअली नाही उशीर झाला पाहिजे ना, कारण येईल ना ती, येईल बसा. आपल्या ज्या उत्सुकता असतात ते एकदम येणार, लवकर- येणार. काय बाई उतावळी झालाय माणूस. नाही तसं काय येईल ऍक्च्युली येईल. मग जावई बापू, बाकी काय विशेष? निघ. काय डुकर आहेत मेली, ए, मा- घुबडं मेली, दरवाजाला कान लावून उभी राहता. जा मेल्यांनो. गेली. तुम्ही हा. नका लक्ष देऊ. ही पोरं हनीमूनच्या दिवशी कान लावून बसतात धान. असू दे असू दे. बाकी जावई बापू हा आज चाललंय आपलं काय विशेष? काय नाही. निघ. काय रे? घुबडं मेली, दळबत्री कारती. जा डुकरांनो गा. गेली पळून, हा ते काय गेली पळून. हा आगाऊ. तेच पण केलं. तुम्ही नका लक्ष देऊ. मेली दळबत्री. नाही चालायचं असतं ते काय. मग आज काय प्लॅनिंग तुमचं? म्हणजे एवढं आपलं असं काही प्लॅनिंग असेल ना, मधुचंद्राची रात्र काहीतरी ठरवलं असेल ना. अहो कट्ट्यावरची मैत्रीण आहेत का माझी, मी कसं सांगणार तुम्हाला असं. सासूबाई आहात ना, एक काहीतरी अंतर ठेवा ना तुम्ही यार. तसं नाही. मला ऑड होतं ना, असं नका और करू. काय वाटायचं? काहीतरी तुमची स्वप्न असतील ना, काहीतरी कल्पना सांगा. ऍक्च्युली सांगा. ऍक्च्युली मी असं नका करू प्लीज, मी बोलतोय मी. ऍक्च्युली म्हणजे प्रत्येकाची स्वप्न असतात की त्याच्या बायकोनी रात्री दुधाचा ग्लास घ्यावा आणि अलगद बाजूला यावं आणि खांद्यावर हात ठेवावा किंवा मग असं म्हणावं, इकडून दूध घेणं करावं. तुम्ही का दूध देताय मला? एक सेकंड, हे ऍक्च्युली तुम्ही खूप चुकताय. असं नाही, असं नाही आहे. काय नाही नाही. नाही, ते मधुचंद्राच्या रात्री देतात ना, घ्या. अहो ते बायको देते ना, सासू देत नाही ना दूध मला. असं द्या हो. आता ती आल्यावर दूध बीत पिण्यात वेळ वाया घालवणार का तुम्ही? मग घ्या आपला, तयार व्हा. ऍक्च्युली दूध नको खरंच, ते ऑड नाही दिसत. नाही, प्या, तयार व्हा मर्दा, तयार व्हा. व्हा तयार. द्या. मर्दा बिरदा बोलू नका. ऍक्च्युली काय माहितीये का, हे ऑड वाटतं ऍक्च्युली. काय ऑड वाटायचं? दूध प्या. माझ्या जागी तुम्ही एकदा एक मी आहे म्हणून. गप्पा बसा तुम्ही. घरी नगरी जाता दूध प्यायला, बाहेर बरोबर बर्गर बिर्गर खाता हो तुम्ही. चला दूध पिऊन घ्या. वा, अहो ओरडताय का? आई आहात का माझी तुम्ही? बायको नाही कळलं ना? नाही नाही, तसं मला म्हणायचं पण नव्हतं दूध अजिबात. पिऊन घ्या. चला लवकर, पी लवकर, बोलायचं अरे, नाही भगवा, अजिबात. भगवा. पी दूध पे. बाप. पी दूध. गुणी ग माझं बाळ ग. हे बरोबर नाही केलं ऍक्च्युली. गुड बॉय, शाबास. डॉक्टर आहे तुम्ही, मी तुम्ही Very एकदम good असं boy. ओरडायचं बघा, नाही. आता ना अजिबात अजिबात काही बोलायचं नाही. हा छानपैकी चूळ भरायची. हा हा, नाही तर डॉक्टर काका ओरडतात. मीच आहे ना डॉक्टर. फोन घ्या ना. अरे, विसरले. एक मिनिट हा, कुठे गेला बाई फोन माझा? हे ऍक्च्युली तुम्ही हे एक मिनिट. चुकीचं आहे. हे मला नाही ऍक्च्युली आवडलेलं. हॅलो, हा हा, काय गुलाब बिलाब करून आम्ही तुम्ही सापडत लोक हे नाहीये. करताय. शोध रे, शोध 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 शोध. काय 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 झालं काय? सापडतच नाहीये. हा? मग बाई म्हणजे मज्जा आहे बुवा एका माणसाची, असं म्हणायचं होतं. अरे तुमची मुलगी आली तर मजा नाही यार. कुठे गेली आहे यार मुलगी तुमची? आली पाहिजे हो येवाना. येईल ना, येईल येईल येईल. मी काय म्हणते, तुम्ही इथे बसा खाली. काय झालं? बसा हो. मी पटकन असं ना डोक्याला तेल लावून अहो, देते. नको हो, तुम्ही तेल चिराड काय कळतंय का तुम्हाला? छान झोप. हनीमूनची रात्र आहे, सासू तेल थापते नाही, वाईट दिसतं अहो, या होते. तुम्ही बसा. अरे ह्याला काय अर्थ नाही हो छान हे. तेल बघा, अरे छान तेल लावून बिल नका देते. घालू हे. आ. अरे यार हळू घासा रे, मागातले केस आहेत यार. बाई ग, एवढेच राहिलेत. बातमी कळल्यावर एवढे तरी राहतील की नाही कोणाच ठाऊक. कुठली बातमी कळल्यावर? काही नाही.
एक मिनिट तुम्ही आता बोल ना, बातमी कळल्यावर म्हणजे कुठली बातमी? नाही नाही मी म्हटलं एवढे तरी रात्री किती कुणाच ठेव असं म्हणलं असं सोडलं. नाही, असं करू नका यार. अरे हे मंजू ये, ये ना यार. एवढा वेळ लागतोय. तुम्ही बसा इथे बसा बसा काळजी करू नका तुम्ही दूध प्या अरे आता दूध नको, मी आताच दूध प्यायलो ना. प्या हो, दूध प्या ताकद येते. अरे काय ताकदीचं लोणचं घालू का त्या? वापरू कुठे ताकद ती? फक्त ताकद येऊन असं नको, त्याची वापर पण. ताकद वापरायची हा. वा पुढे काय वा पुढे काय बोलताय तुम्ही? घाला सूर्यनमस्कार घाला. मस्करी करताय नाही तुम्ही. नाही घाला ना सूर्यनमस्कार घाला एनर्जी येते. पहिल्या रात्री जावयाला सूर्यनमस्कार वाईट अहो आहे. छान वाटतं या सूर्यनमस्कार घाला. हा सूर्यनमस्कार घाला. ऍक्च्युली ही सूर्यनमस्कार घालायची वेळ नाहीये. हा. ही हा हा सूर्यनमस्कार घालायची वेळ नाहीये, हेच सांगतो हा, मी मग तुम्हाला. तेच ना सूर्यनमस्काराला काही वेळ काळ नसतो. तुम्ही घाला सूर्यनमस्कार घाला. हा घ्या देवाचं नाव. हा चला हायच्या हा मंजूला कळलं तर तिला पण वाईट छान वाटेल. वाटेल तिला. घ्या सूर्यनमस्कार घाला. एनर्जी ना रिजनरेट करायची माणसाची. हा सूर्यनमस्कार शाबास ऊर्जा. अगाऊ हा, एक शाबास खाली. हे बरोबर Very आहे, हे good. actually बरोबर हे- छान चाललंय. या या मागे करा शाबास. शाबास शाबास. हा दुसरा या वा वा घाला घाला. ऍक्च्युली ऑकवर्ड आहे मला नाही सगळं, पण छान मी- आहे व्यवस्थित आहे. या घाला घाला सूर्यनमस्कार घाला शाबास. छान. बस झालं. हे काय एवढ्यात दमलं? दोनच. मला फ्रेश राहायचंय पहाटेपर्यंत. बरं बाबा. मला नाही थकायचंय. बरं बाबा हा फ्रेश राहायचं ना फ्रेश राहा. हे घ्या तुम्ही दूध उभ्या. अरे दुधू म्हणू नका यार. दुधू काय, दुधू लहान आहे का मी? बसवा पाळणारी चुपडी द्या तोंडात माझ्या आता. दुधू घ्या, दुधू म्हणतात का मी? लहान आहे का? चिडू नका मला नको आहे दूध प्यायचं नाही, मी आता सांगतो असं तुम्हाला. करू नये. दूध प्यावं माणसाने. आमची मंजू बघा लहानपणापासून दूध पित आली. तेज बघा चेहऱ्यावरचं. अरे तेच बघायचं तर बोलवत नाही तुम्ही तिला. बोला ना तुम्ही आधी दूध प्या मग मी तिला बोलवते. तुम्ही फोन करा, मग मी दुधू पिणार. आधी दूध प्या मग फोन कर. घ्या दूध प्यायला फोन करा. हा आता लावते बघ. काय? हे, फोन लावते बघ. परत काढे ना सगळं. नाही आता नाही तर फोन लावते बघा असं म्हणते. ए, बघा, आता लावला फोन. हॅलो मंजू अगं कुठे आहेस तू? अगं जावई बापू केव्हापासून तात्काळ आली फोन सगळे- अरे यार यार तुम्ही फोन का ठेवता यार इकडे फोन यार? ठेवला. येणार ती येणार मला बोलायचं होतं ना यार येणार ती तिच्याशी. सावई बापू. तुम्ही एवढे आधीर होऊ नका बरं. कसं दिसतं ते? आधीर होऊ नका. एवढ्या डॉक्टरांनी एवढं आधीर बरं दिसतं का? स्वतःचं सगळं करून झाल्याने आम्हाला शिकवत होता. शपथ यार. अगं बाई दमलात का? झोपता का 15 मिनिटं सकाळपर्यंत? अरे नाही झोपायचं यार मला नाही झोपायचं यार. मला जागा राहायचं यार. किती वेळा सांगायचं यार तुम्हाला? बरं जागा राहा. माझं काहीच म्हणणं नाही. ट्रम 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 हे काय आहे? फोन वाजला. ट्रम 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 यार ट्रम. तुम्ही फालतूगिरी करू नका, सांगून देतो तुम्हाला. तुमचं चालतं. चालतं माझं. तुम्ही बोला यार, मंजूला बोलवा. नाही काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. तुम्ही मंजूला बोलवा. काय प्रॉब्लेम मला आत्ताच्या आत्ता कळला पाहिजे. तुम्ही एवढा तगादा लावलाय ना तर ठीक आहे. सांगा मला. 24 जुलैला संध्याकाळी 6 वाजता गुरुजी आले होते आमचे भविष्य सांगणारे. ते म्हणाले जर मंजू पहिल्या रात्री आपल्या नवऱ्याबरोबर राहिली तर तिचा नवरा मरेल. मी मरायला तयार आहे. बोलवा तुमच्या मुलीला. नाही मी मरायला तयार आहे आता. माझ्या मुलीला बोलवा तुमच्या. मला मुलीला बघायचं तुमच्या. असं अभद्र बोलू नका. बापरे नको 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 असं अभद्र बोलू नका. हे कसं चालतं आता? चालतं माझं चालतं. हॅलो मंजू बोलतेय. समीरजी मी काय म्हणते माझं बॉयफ्रेंड आहे गौरव मोरे. मी त्याच्यासोबत पळून चालले लग्न करते त्याच्याशी. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. बाय. अगं बाई हे काय मंजूचा SMS आलाय. आई आता सकाळ वेळेला थोडीच वेळ राहिली. थोडा वेळ थांबून ठेव. असं बाकी काही विशेष नासा वगैरे काय म्हणते? खेळडे मार ना तू जाऊन कुठेतरी. दरी थोडी मार ना. ते मला फोन आला. काय झालं? नाही, म्हणजे असं सुरू क्या बात है. एकतर मुळात तुमची ही कॉन्सेप्ट, त्यावर तुमचं उत्तम सादरीकरण. क्या बात आहे. खूप मजा आली. खूप मजा. बघा सरपंचांचं काय मत आहे. सई एकदा प्लीज तसं हसून दाखव ना. ब्रिलियंट सादरीकरण. ब्रिलियंट म्हणजे
अमेझिंग, म्हणजे नेहमीप्रमाणे अमेझिंग. तुम्हाला काय आता सांगू, काय बोलू, शब्द संपलेत, उपमा संपल्यात, सगळं संपलंय. आणि तुम्ही काय इनामदार आहात, इनामदारकीला नेहमीच तुम्ही जागत असता, आजही जागलात. अमेझिंग परफॉर्मन्स. गरिबांचा कैवारी, अडकलेल्यांचा तारणहारी, आधीचं नाव गौरव मोरी, बेटर दॅन खांडेकरी. असा मी फिल्टर मॅन. आधी मी खूप साधा सरळ माणूस होतो. एका स्किटच्या शो मध्ये रोजंदारीवर कामाला होतो. स्वतःचे अपमान करायचे, मला पैसे मिळायचे. पण एके दिवशी सिंगानिया आणि एअर हॉस्टेसच्या चालू स्किट मध्ये वनिता माझ्या छातीवर उभी राहिली आणि माझ्या डोळ्यासमोर अचानक मी चालू. अंधार आला. मी मृत्यूच्या दारात परत आलो आणि मला माझ्या सगळ्या सुपर पॉवर्स परत मिळाल्या. पण आता मी माझ्या सगळ्या सुपर पॉवर्स गोर गरीब जनतेसाठी वापरणार आहे. या तुम्हाला माहितीये आता मी कुठे बसलोय ते? घरी जायच्या वाटेवर. घरी जायच्या वाटेवर. नाही 64 माळ्याच्या बिल्डिंगच्या गच्चीवर बसलोय मी. हॅलो. इथे जो कोणी संकटात असेल ना त्याला हा फिल्टर मॅन वाचवणार. फक्त त्याने मला आवाज दिला पाहिजे. फिल्टर मॅनला कुणीतरी साथ घालतंय, मला केलंच पाहिजे. फिल्टर मॅन आय एम कमिंग. अरे जोरात लागले. फिल्टर मॅन बोला बाई काय झालं? फिल्टर मॅन आला, बोला काय झालं? न विचारता आत कसा आला? बाई ऐका ना, आत कसा आला न विचारता? ऐका ना, आत कसा आला न विचारता? बाई ऐका ना, मला मारू नका ना. मी सुपर हिरो आहे. मी सुपर हिरो. फिल्टर मॅन, गरिबांचा कैवारी, अडकलेल्यांचा तारणहारी, आधीचं नाव गौरव मोरी, बेटर दॅन खांडेकरी, असा मी फिल्टर मॅन. बाई म्हणजे तुम्ही यस मी साप फिल्टर मॅन. तुम्ही सुपर हिरो. येस. सॉरी मारलं. इट्स ओके. पण मला सांगा तुम्ही ओरडत कशाला होतात? झुरळाला का? मी घाबरतोय झुरळाला. मी घाबरतो झुरळा. एक मिनिट. तुम्ही सुपर हिरो आहात ना? येस. झुरळाला का घाबरता? त्यात शिरेल ना मग तुम्हाला कळेल. कानात शिरेल ना मग तुम्हाला कळेल. अरे मला झुरळापासून वाचवायला काय बोलत आहे? मी सुपर हिरो आहे. सुपर हिरो. मला माझ्या लायकीची कामं सांगा. मी पेस्ट कंट्रोलवाला नाहीये. मी झुरळापासून वाचवण्यासाठी ओरडत नव्हतेच. मग कशापासून वाचवायला बोलत होतात? तुम्हाला वाचवायचंच असेल तर नारळ टोपीपासून वाचवा ना मला. मी फक्त संकटातून वाचवतो, केलेल्या पापातून नाही. हे जर पाप असेल ना तर ते आपण दोघांनी मिळून केलंय. कॅरेक्टर फक्त मी केले, तू फक्त गौऱ्या म्हणूनच आलाय. व्हेरिएशन्स मी दिले, तू फक्त ना हे मांडीच्या आणि दंडाचेच विनोद केले. अरे पण तुम्हाला माझ्या लायकीचं काहीतरी काम सांग ना यार. हा ओ काय? ओ माझी खूप मोठी समस्या आहे. हो काय? तुम्ही सॉल्व्ह कराल? यस. माझा साबण लवकर संपतो. ही तुमची समस्या आहे की साबणाची? अरे झाडे काहीतरी वेगळं सांग ना, काहीतरी वेगळं काम सांग ना यार. वेगळं हा माझ्या आयुष्यात खूप मोठी समस्या आहे. सांग मला. तुम्ही सॉल्व्ह कराल? यस. मला बुटांची लेस बांधता येत नाही. हो सोपं आहे ते. असं खाली वाकायचं, गाठ मारायची, झाली लेस बांधून. अहो गाठ मारायला बूट दिसले पाहिजे ना. म्हणजे तुम्ही असं वाकायला जाते ना तसं आडवं काहीतरी येते. हो तुम्हाला माहितीये का, काय? जे आडवं येतं ना हा. त्याला पोट म्हणतात. पोट. अच्छा. ज्याचा आपण खाऊन खाऊन डस्टबिन केलाय ना तो. हा तरी टेन्शन घेऊ नका. सुपर हिरो तुमच्या मदतीला आहे. जा बुटा घेऊन या. हा तुम्ही करून द्या ना. Yes. एक मिनिट. सुपर हिरो फिल्टर मॅन.
हे काय बुट पण घासत आणले हो ते वाका ठीक आहे हरकत नाही तुम्ही प्रयत्न करा चला मी प्रयत्न करते. यस कमॉन हा वाका खाली वाका हा अरे वाका ना खाली सरळ असं दोन्ही वाका जोर लावा अरे इथून नाही जोर लावा. मी लावते हा, जोर लावा. मी प्रयत्न करते यस कमॉन जमतंय 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 लाव. जोर जोर लावा. अरे, 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 अयो. सुपर हिरो अहो तुम्ही कुठे गेला तिथेच होतात ना आता अरे तुमच्या मागेच उभा आहे मी अयो. सुपर हिरोचा वेताळ कसा झाला हाँ जो विक्रम बोलेगा वो वेताल सुनेगा असं मला नाही समजतो नाही समजत हे बघ हे जगातली अशी कुठली गोष्ट नाही ना जी मला अशक्य नाही कळलं काय अच्छा हा सद विवेक बुद्धी बोलून दाखव बोल ना बोल आपला विषय भरकटतोय आपण मुद्द्यावर आलं पाहिजे मुद्द्यावर. मुद्द्याचं काहीतरी बोल ना हा, तुम्ही मोबाईलला रेंज आणून द्या माझ्या त्या फोनला काय दळीदरी कामं सांगता तुम्ही मला यार तुमच्यासारखा सुपर हिरोचा काय उपयोग स्लीपर की सुपर ते सांग सुपर हिरो! हा. सापडतो मला पण कधी कधी आमच्यासाठी ना एकच सुपर हिरो आहे कोण आहे वन अँड ओनली प्रसाद खांडेकर द सिक्स पॅक मॅन प्रसाद खांडेकर वी लव्ह यू आय लव्ह यू लॉट बस इनफ इज इनफ आता माझ्या इगोचा प्रश्न आहे प्रसाद खांडेकर सिक्स पॅक मॅन जा आणि जगातलं सगळ्यात अवघड काम असेल ना ते मला सांग मी करायला तयार आहे प्रसाद खांडेकर सिक्स पॅक मॅन बघ आता तू या डब्याचं झाकण उचलून द्या डब्याचं झाकण उघडून द्या मी फिल्टर मॅनने डब्याचं झाकण उघडायचं अरे उघड ना लवकर लय फालतूगिरी करतो उघड उघडतो उघडतो अरे काय सॉलिड डबा आहे अरे चमत्कारी डबा आहे याला झाकणच नाहीये उलटा पकडलाय सरळ पकड ओ सॉरी हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे डाव्या हाताचा खेळ झाला हा तर माझ्या उजव्या हाताचा खेळ आहे दोन्ही हाताचे खेळ झाले हा तर माझ्या मांड्याचा खेळ आहे मांड्याचे पण खेळ झाले आता माझ्या कैचीचा खेळ आहे बाई हे सगळं वापरण्यापेक्षा ना फक्त जरा डोकं वापरा बाई झाकण लय घट्ट बसले हा होते काय झालं आमच्याकडे पाहुणे आले होते हा. सगळे असे सोप्यावर बसले हा. मला बसायला जागाच नाही मी पटकन अशी डब्यावर बसले हो काय मग बाई एक काम करा बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा डब्याने प्राण सोडलाय अरे ते उघडत नाही ना चला दोघांनी मिळून हा दोघांनी मिळून प्रयत्न करा चालेल. यस नीट 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 यस फायनली फिल्टर मॅनने डब्याचं झाकण उघडलं टाना ना ना अरे मी 2 तास वेळ काढून साफसफाई केली होती हा. मारायला आलाय तू सुपरमॅन तुला वाचवायला आलो ना मी एक मिनिट मारू नको मी सगळं भरतो एक काम कर ना मला फडका द्या ना फडका हा ते पुसायला माझाच फडका खराब करणार हा. हे गळ्यात कशाला बांधलंय हे काय? अरे अरे काय माईक पण घेऊन गेली गळ्यात आहे क्या बात आहे गौऱ्या वा अहो भाई तो माझा पडदा आहे तो हो हा. हे ब्लाऊज पीस वापरतो आणि म्हणे पडदा आहे अहो ते नसेल तर मी कसं उडणार माझ्या जीवावर तर उठतोस तू बाई तो माझा पडदा हो द्या ना कानाखाली मारे ना कानाचा पडदा फाटेल तुझ्या लवकर कर चल लवकर कर द्या करतो ना गोळा करतो ना तुम्हाला काय वाटलं मला काय येत नाही का आपण लवकर एकदम कर. अरे तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते कोण आहे? माझी किंमत तुम्हाला आता नाही कळणार कर ना लवकर मला माझी किंमत अशी आता कानाखाली मारे ना पुस लवकर साधा सुद्धा नाही. शिपरा उड तुम्हाला माहितीये का फोड, फोड. संजू पिक्चर बघितलाय आ, थुआ. तुला माझी किंमत आता नाही फोड, कळणार फोड. तू जेव्हा अडकशील ना प्रॉब्लेम मध्ये मला फोन करशील ना मग बघ कसा येतो का नाही ते हा मी अडकणार हा तुम्हाला सोडवायला येणार होय आता ना तू आधी स्वतःला सोडून दाखव म्हणजे अरे बाप आता स्वतःला सांगणार, मोठा. अरे मला वाचवा रे अरे कोणीतरी मला सोडवा रे अरे काय तुम्ही टाळ्या वाजवताय अरे मला सोडा रे
अरे मला कोण वाचवेल? हा, एकच माणूस वाचू शकतो. 6 पॅक मॅन प्रसाद खांडेकर. वी लव्ह यू. प्लीज सर, प्लीज कमिंग सर. खांडेकर सर. ओ माय गॉड. प्रसाद खांडेकर द 6 पॅक. सर, हॅलो सर. गौरव द फिल्टरमॅन. What happened? सर मी अडकलोय सर. हा? इंग्रजीमध्ये बोलता येणार नाही. अडकलोय सर. डोंट वरी. हा. मी आहे गौरव, मी तुला वाचवणार. Yes, sir. हे घे. अरे तिकडे. फिल्टरमॅन. वाह मित्रांनो, क्या बात है. खूप मजा आली, खूप धमाल केली तुम्ही आणि त्यामुळे आम्हाला खूप धमाल आली. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सुनील दादा. लय भारी. म्हणजे गौरव, मला वाटतं तू हाच कॉस्ट्युम घालून सगळीकडे फिरायला हवंस. तो इतका फिट वाटतोय, तुझ्यासाठीच डिझाईन केल्यासारखा फिल्टरमॅन. आणि तुम्ही स्वतःवरतीच इतके विनोद करता आणि हसता, ते मला भयंकर आवडतं आणि कठीण वाटतं. इट इज नॉट इझी. तर मला तुमचं त्यासाठी कौतुक वाटतं. आणि जे स्किट, आणि पहिल्यांदा सांग मला, ते सिपर का सुपर काय होतं नक्की? तुमचं स्किट मस्त होतं, छान लिहिलेलं होतं. तुम्ही इम्प्रोवाईज खूप छान केलं, मजा आली मला. थँक्यू सो मच. सई. आज कॉस्ट्युम डिपार्टमेंटचे विशेष कौतुक, कारण असा हा आगळा वेगळा फिल्टरमॅनचा कॉस्ट्युम मला अतिशय आवडलेला आहे. तुझ्या केपची लेंथ विशेष होती, ती खूप आवडली मला. छान झालं स्किट, मजा आली, खूपच धमाल आली. मला ही कॉन्सेप्ट खूप आवडली की डब्याचं झाकण उघडायला, झुरळापासून सुटका करायला, ह्याच्यासाठी एका सुपरमॅनला कोणीतरी बोलवतं आहे. ही कॉन्सेप्ट खूप जास्त आवडली, मजा आली. सुपर्ब, मस्त झाला परफॉर्मन्स. आणि आता जाणून घेऊया गुण. सुनील दादा. 9.5 गुण. सई. 9 गुण. सुपर. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता.